नाशिक जिल्हा परिषदेत एसीबीच्या एका पाठोपाठ 3 कारवाया झाल्यानंतर जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली आहे। या पार्श्वभूमीवर सीईओ ओमकार पवार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत ॲक्शन मोड घेतलाय। भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्यांनी कडक पावले उचलत कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी 2 महत्त्वाचे निर्णय जाहीर केलेत। यापुढे जिल्हा परिषदेची कोणतीही फाईल त्रयस्थ व्यक्तीच्या हातात आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला थेट निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला आहे। काही विभागांमध्ये महत्त्वाच्या फाईली परिचरांऐवजी बाहेरील व्यक्तींकडे दिल्या जात असल्याने कागदपत्रे गहाळ होणे, गोपनीय माहिती फुटणे आणि आर्थिक गैरव्यवहार होण्याच्या घटना समोर येत होत्या। यावर लगाम घालण्यासाठी आता फायलींची ने-आण केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांमार्फत आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखालीच केली जाणार आहे। तसेच तालुका पातळीवरील अधिकारी आणि कर्मचारी कोणतेही ठोस कारण नसताना जिल्हा परिषद मुख्यालयात फिरत असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे यापुढे मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कार्यालय प्रमुखाची परवानगी आणि रजेचे पत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। याची नोंद स्वतंत्र अभ्यागत नोंद वहीत केली जाणार असून प्रत्येक विभागात यासाठी परिचराची नियुक्ती केली जाणार आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल असा इशाराही सीईओ ओमकार पवार यांनी दिलाय। दरम्यान आरोग्य विभागातील वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांमध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे लाचखोरी वाढत असल्याचं लक्षात घेऊन आता 15 दिवसांच्या आत वैद्यकीय बिलांना तांत्रिक मान्यता देणे बंधनकारक करण्यात आले आहे। अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। यासोबतच पदोन्नती, वेतनवाढ आणि रजा वेतन यांसारखी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेशही विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।